नमस्कार. शाबासकीचा एक उद्गार ठरतो सत्काराचा हार. शाबासकीचा एक उद्गार ठरतो सत्काराचा हार. आपणा सर्वांना हातात देऊ का? ओके. हॅलो. शाबासकीचा एक उद्गार ठरतो सत्काराचा हार. आपणा सर्व माता भगिनींना सुजाता घोळवेचा सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार. अतिशय ते हलतंय का? अतिशय सुंदर स्वागत, अतिशय सुंदर शाळा, अतिशय सुंदर स्टाफ, अतिशय सुंदर नियोजन. मन भारावून गेलं, प्रसन्न वाटलं आणि खरोखरच इथं आल्याचा मला अभिमानही वाटला, आनंदही झाला. लोहास्पर्शे परिस होई सोनियाचे लेपण. लोहास्पर्शे परिस होई सोनियाचे लेपण. सावित्रींच्या गोड स्मृतींना माझे विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादन. लोखंडाच्या सहवासामध्ये जेव्हा परिस हा धातू येतो तेव्हा त्याचं सोनं होतं. त्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य या परिस धातूमध्ये असतं. तसंच मला ह्या शाळेतील शिक्षकांना निश्चितपणे एक उपमा द्यावीशी वाटेल की हे परिस आहेत. आपली मुलं तर मातीचे गोळे असतात, पण त्यांना अत्यंत सुंदर रीतीनं घडवण्याचं काम हे सर्व शिक्षक बंधू भगिनी करत आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते आणि आज मला जो विषय दिलेला आहे सुजाण पालकत्व, त्याच्याबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करते. मूल जन्माला येण्याच्या अगोदरपासून आपण तयारी केलेली असली पाहिजे. तुम्ही म्हणाल त्याला काय असतं, ॲक्सिडेंटल केस आहे, मुलं समजत नाही आम्हाला कधी. बरोबर आहे, कधी घडून गेलं कळत नाही, पण नाही, हे जर आपण जागरूक असू तर पहिल्यांदा फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणं, स्त्रीबीज व्यवस्थित तयार होणं, त्यानंतर उत्तम दर्जाची पिढी तयार होण्यासाठी त्या पद्धतीचं न्यूट्रिशन, त्या पद्धतीचा डाएट, त्या पद्धतीचं पोषण आहार त्या स्त्रीला मिळणं ही काळाची गरज आहे. आताच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जर आपण रक्तातील लोहाचं प्रमाण पाहिलं, HBचं प्रमाण पाहिलं तर ते 7च्या खाली आहे. नॉर्मल आपल्याला 11-13च्या मध्ये हे प्रमाण असलं पाहिजे. परंतु आताच्या मुलांचं आणि मुलींचं लोहाचं प्रमाण रक्तातील पाहिलं तर ते 7च्या दरम्यान आहे. मग आपण कुठं कमी पडतो? आपण तर खूप चांगलं चुंगलं करून खायला देतो, नाश्ता देतो, व्यवस्थित टाइम टू टाइम त्यांची वेळ पाळतो, वेळेत त्यांना शाळेवर पाठवतो. हे सगळं असताना सुद्धा आमची मुलं अशी कमी का पडतात याचा थोडासा अभ्यास करायची गरज आहे. मग त्यांचं शारीरिक आरोग्य ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, पण त्यांचं मानसिक आरोग्य ठीक आहे का याचा सुद्धा जवळून अभ्यास करण्याची गरज आहे. मग तुम्ही म्हणाल मानसिक आरोग्य काय असतं? तर ती आनंदी आहेत का? ती खुश आहेत का? ती समाधानी आहेत का? आपल्याशी त्यांच्या येणाऱ्या समस्या, त्यांच्या येणारे प्रॉब्लेम्स आपल्यासोबत ते शेअर करतात का? त्याला कुठं दुखतंय, कुठं खुपतंय, मला आज यांनी रागवलं, त्याने ते सुद्धा येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि हे मैत्रीपूर्ण नातं आई आणि वडिलांचं देखील असलं पाहिजे. वडील बाहेर असतात, त्यांना वेळ नसतो, आम्ही घरी असतो, आम्ही बोलतो, आपली जबाबदारी नक्कीच आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त दोघांनी मिळून, दोघांनी त्याच्या समस्या विचारणं, शेअर करणं आणि त्या दुःखावर तोडगा काढणं ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गरज आहे. मग आता मी याच्या अगोदरही बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला की आईमध्ये कमी जास्तपणा, श्रेष्ठपणा, कमीपणा असं काही नसतं, पण तरी सुद्धा आज एक नवीन तुम्हाला पॉइंट ऑफ व्ह्यू देता येईल, एक दृष्टिकोन देता येईल की माझा एक प्रश्न असा आहे की सर्वश्रेष्ठ आई कोणती? कोणी सांगू शकेल आपल्यापैकी? सर्वश्रेष्ठ आई कोणती? आम्ही स्वतः तर आहोतच, आम्ही बेस्ट मदर आहोत आणि आम्ही बेस्ट मदर बनण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. पण तरीसुद्धा माझा प्रश्न आहे की सर्वश्रेष्ठ आई तुमच्या दृष्टीने कोणती असली पाहिजे? काय उत्तर? वाल्याकोळ्याची आहे. बर, आता जे जे थोर पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांची आई आपल्या दृष्टीने श्रेष्ठ आहे, बरोबर आहे.
एक एक नवीन दृष्टिकोन बघूयात. ज्या माता एकट्या आपल्या मुलांना सांभाळतात, मग त्या अचानक आलेल्या वैधव्यामुळे असतील किंवा घटस्फोटीत असतील किंवा काही कारणास्तव त्यांना एकट्यानं मुलांचा सांभाळ करावा लागतोय, अशी आई सर्वश्रेष्ठ. बरोबर. आता तुम्हाला विचार करायला वेगळी दिशा मिळाली. दुसरं, आपल्या मुलानं एखादी गोष्ट आपली नाही ऐकली, आपल्याला राग आला, चाटमन कानफडीत देतो. ऐकलं नाही की आपल्याला राग येतो, किंवा काम नाही केलं तर राग येतो, हट्ट केला तर राग येतो. पण जी मुलं बेडरिडन असतात, झोपलेली असतात, काही बोलत नाहीत, काही प्रतिसाद देत नाहीत, आणि तरी सुद्धा त्याचं सर्व काही अगदी शिशु पासून त्याचं पालन पोषण करते, त्याच्या जेवणाच्या वेळा पाळते, त्याच्याकडून पुढे जाऊन भविष्यात कोणताही लाभ मिळणार नाही तिला माहीत असतं, तरी सुद्धा ती जीवपाड प्रेम करून त्याला सांभाळते ती आई. रडकं मूल आईचं आणि हसरं मूल जगाचं असं धोरण असतं. बरोबर ना? बरोबर. आणि आणखी एक त्याच्या पुढे जाऊन सांग, सर्वात सुरक्षित जागा जगामध्ये जर कोणती होती म्हणते बघा भूतकाळ, सर्वात श्रेष्ठ जगामध्ये सुरक्षित जागा मुलींसाठी होती ती म्हणजे आईचा गर्भ. आईचा गर्भाशय आता आहे का? तिच्यासाठी तीही सुरक्षित जागा समाजाने, आपल्याच कुटुंबाने ठेवली नाही. मग त्याच्यामध्ये आई दोषी नाही का? नक्कीच स्त्री म्हणून आपण दोषी आहोत. मग सर्वश्रेष्ठ आई कोणती हा प्रश्न विचारताना, ज्या वेळेला मुलीचा गर्भ आहे आणि तो मी ठेवणारच आहे, तुम्हालाच मला घरात ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल तर मी तुमचा त्याग करेन, पण मी माझ्या बाळाचा त्याग करणार नाही, अशी म्हणणारी आई. बरोबर आहे. एक वेगळ्या अँगलने आपण जर विचार करत असू तर सर्वश्रेष्ठ आई कोणती, तर मला सापडलेल्या ह्या काही गोष्टी आहेत. त्यानंतर आपली मुलं हळूहळू मोठी होतात, वाढत जातात, वयात येतात. वयात आल्यानंतर मुलांना मुलींचं आकर्षण वाटतं, मुलींना मुलांचं आकर्षण वाटतं. ह्या वयातून आपण गेलो नाहीत का? आपल्यालाही सेम भावना होतेच ना. पण आपल्यासाठी साधनं तेवढी उपलब्ध नव्हती, आपल्या आईवडिलांचा दबाव असेल किंवा एक आपली कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असेल, आपल्याला परिस्थितीची जाणीव असेल, आणि ह्या सगळ्या संस्कारांसाठी आपण आपल्या भावनांना कंट्रोल करू शकलो, नियंत्रित राखू शकलो. पण आता कसं घडताना दिसत नाही. आता त्यांना एक्सपोज होण्यासाठी, स्वतःला ओपन अप करण्यासाठी इतक्या काही गोष्टी उपलब्ध आहेत की ते चुकत आहेत हेच त्यांना मान्य नाही, त्यांचं काही चुकतंय हेच त्यांना मान्य नाही. मग ज्या वेळेला आपण त्यांना वाढवत असतो, आपण त्यांच्याशी समुपदेशन करत असतो, बोलत असतो, त्यावेळेला बाळा असं तुला काही होतं का? त्याचे चेंजेस झालेले आपल्या नजरेतून सुटत नाहीत. जास्त वेळा आरशासमोर उभं राहणं, उगीच रुसणं फुगणं, उगीच लटके नखरे करणं, आपल्या नजरेतून आई म्हणून हे सुटत नाही, आणि वडिलांच्या तर नाहीच नाही. हे लक्षात घ्या. वडील जरी घरी नसले तरी वडिलांना सुद्धा हे बदल जाणवतात, आणि आपण दोघांनी जोडीदार म्हणून एकमेकांशी ह्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे, आणि कशा पद्धतीने आपल्या मुलांना वागणूक दिली पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा चर्चा ही व्हायला हवी. आणि खुलेपणाने जर बोललो तर बाळा हे जे बदल आहेत हे नैसर्गिक आहेत, उलट नाही झालं तर त्रास होईल, हे लक्षात घ्या. हे असं जर नाही वाटलं तर त्रास होईल. म्हणजे तुमचं जे चालू आहे ते निसर्गाच्या कलेने चालू आहे. निसर्ग तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या भावनांमध्ये योग्य बदल करत आहेत, आणि आपण सामान्य आहोत, नॉर्मल आहोत, ही सुद्धा एक भावना आणि एक आत्मविश्वास मुलांमध्ये मुलींमध्ये निर्माण होणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून स्वच्छतेच्या गोष्टी असतील, मुलांच्या मुलींच्या एकमेकांविषयी आदरयुक्त भावना,
छान दिसतेस म्हणणं ठीक आहे, पण तू माझीच झाली पाहिजेस, तू नाही मिळालं तर मी तुझं नुकसान करेन, ह्या पद्धतीची जर भावना खत पाणी मिळत असेल तर ते कुठंतरी थांबायला हवं. आणि हे लक्षात येतं आपला मुलगा खूप ॲग्रेसिव्ह आहे, बंडखोर आहे, तर त्याला कशा पद्धतीनं सौम्य पद्धतीमध्ये बदलायचं हे आपल्याला परिस्थितीनुसार ठरवायला पाहिजे नंतर पहा. आणि म्हणून त्याच्यासाठी हेल्दी व्यायाम आई वडिलांनी आणि मुलांनी सोबत केला पाहिजे. एक मिनिट. सकाळी आपण लवकर उठतो आणि मुलांना उशिरापर्यंत झोपू देतो. ठीक आहे, मुलांना खूप ताण असतो, दिवसभर त्यांना अभ्यास करायचा असतो, त्यांना खूप काम आहे आणि नको त्याला झोपू दे. नाही, ठराविक लहान आहेत, पहिली दुसरीपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर आई वडील आणि मुलं योग्य उठण्याची वेळ, जसं तुमच्या आंघोळीच्या टायमिंगमध्ये यांची आंघोळ होईपर्यंत ते झोपले तर काय हरकत नाही, तेवढ्या वेळामध्ये मुलाने सुद्धा उठलं पाहिजे. आणि सर्व कुटुंबातल्या सदस्यांनी व्यायाम केला पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे, जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत, शारीरिक हालचाली ते केल्या पाहिजे. आपण असं करतो का, विचारा स्वतःला प्रश्न. मग आम्ही सुजाण पालक आहोत का? आतापर्यंत आम्ही स्वतःला ग्रेट मदर समजत होतो, बरोबर आहे, आम्ही सगळ्यात बेस्ट तसं समजत होतो, पण आपण असं करतो का? मुलांना आपण लवकर उठवत नाही, मग ह्याच सवयी त्याला आयुष्यभर राहतात. मग त्यांचं काय चुकलं? मग आपलंच चुकलं. परत बोट आपल्याकडेच येतं, आमचं चुकतंय. थोड्याशा इंटरव्हलनी आपल्या सगळ्यांचं आवरेपर्यंत मुलांना सेम टाईमला उठवलं, काही योगासनाचे प्रकार घेतले, काही गोष्टी घेतल्या, स्वयंपाक करत करत वृक्षासन केलं. गरज नाही आवर्जूनच वेळ दिला पाहिजे. वृक्षासन हे काय एक पाय दुमडून करून तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं आहे. स्वयंपाक करत करत तुम्ही आसनं करू शकता. मुलांना बाबांना काही कामं देऊन नेमून तुम्ही व्यायाम त्यांना सांगू शकता. जर आपण त्यांना सांभाळत असू तर आपलं ऐकणं त्यांचं काम. आपण त्यांची काळजी घेतो तर सगळ्यांची काळजी त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे, ही जबाबदारी आहे. आणि जसं या शाळेमध्ये आता तुम्ही म्हणता की टीम वर्क आहे म्हणून शाळा प्रगतीपथावर आली, याच्या अगोदरची सुद्धा शाळेची स्थिती मी जवळून पाहिलेली आहे. जोपर्यंत तुमची युनिटी नसते, कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, कोणत्याही घटकामध्ये बघा, जोपर्यंत तुम्ही सगळे एक आहेत हे समोरच्याला दिसत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. आणि एकत्रितरित्या काम केल्यानंतर ते सहज होतं. मोठमोठ्या लग्नाचे विधी उपक्रम सगळं आपण उरकून टाकतो अगदी युनिटीने काम केल्यामुळं. पण एकटीच बाई आहे आणि 10-20 माणसं आलेली आहेत तर ती एकटी करू शकत नाही, तिची धावपळ उडते, तारांबळ. म्हणून एकमेकांची मदत करणं, एकतेने राहणं आणि युनिटीने काम करणं आणि पहिल्यांदा आपल्या कुटुंबामध्ये युनिटी असणं हे महत्त्वाचं. मग आपली मुलं आहेत, आपला पती आहे, सासू सासरे आहेत, सगळे आहेत, तर आपल्याला या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांना आपली काळजी घ्यायला आपल्याला तयार करायचं. माझी नका घेऊ, चला मी आहे समर्थ माझी घ्यायला. मला सुद्धा आजार होतात, मीही माणूस आहे, ही जाणीव कुटुंबातल्या सदस्यांना झाली पाहिजे. जेवताना मी जर सगळ्यांना जेवण वाढले, ताटं वाढले, तर जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं ताट तरी नेऊन बेसिनमध्ये ठेवू शकता, एवढं तरी संस्कार आपल्याला त्यांच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. तुम्ही नका उचलू, हां मी उचलते. बदल इथून करायचं, आपल्यापासून सुरुवात करायची. कमीपणा काय? सगळे मिळून जेवतोय ना, मग ताट उचलायला कमीपणा काय? आता लगे गेलं म्हणून नका, मी लेक्चर ऐकून गेले चला उचला ताट. असं नाही करायचं, हळूहळू करा. एकदम मोठ्या गोष्टीला हात घालू नका, छोट्या छोट्या गोष्टीकडून सुरुवात करा. म्हणजे आपली मुलं आहेत, बाळा ताट उचलून ठेवशील का, मी हे घेते. हा, एक दिवस मुलगा करेल, एक दिवस मुलगी करेल, मग तिसऱ्या चौथ्या दिवशी मोठ्या बाळाला म्हणायचं, अहो जरा उचलून ठेवता का? एकदमच उचला म्हणाल तर उचलायची नाही, तुम्हाला त्रास होईल. काय लेक्चर ऐकून आले लगेच बदल झाला? बदल हा हळूहळू झाला पाहिजे, बरोबर आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते मोबाईलची तुम्हाला. चिंच दिसली तुम्हाला? चिंच समोर दिसली,
काय झालं? फील करतोय, पाणी सुटतंय, ते गिळतोय. अरे एक छान वाटलं, खाल्ली का? पण काय झालं? फील झाली. आणि लगेच त्या चिंचेसमोर तुम्हाला लगेच आंबा दिला, तुम्हाला चव कळते का? मिक्स होते चव, त्या आंबा जाणवतच नाही तुम्हाला. तसं निसर्गानं मेंदूला असं बनवलंय की त्या गोष्टी, त्या सेन्सेशन व्हायला, त्याची संवेदना व्हायला काही सेकंद, काही मिनिट तरी लागतात. चिंचेचा फील अजून माझं चालू आहे. तर तुम्ही आंबा दिलात तर मला त्याचं गोडवा वाटणार नाही. तो तिखट आहे, तुरट आहे, आंबट आहे, कडू आहे, गोड आहे, मला काही जाणवत नाही. कारण मी अजून कोणत्या मूडमध्ये? चिंचेच्या मूडमध्ये. मग मोबाईल बघताना काय होतं ते सांगते तुम्हाला. मोबाईल तुम्ही किती सेकंदामध्ये स्क्रीन स्क्रोल करताय? एक भावना अजून तुमची मेंदूतली पूर्ण झालीच नाही तोपर्यंत दुसरी भावना समोर आली. मग मेंदूला कळत नाही मी नेमकं आनंदी होऊ का दुःखी होऊ. भावनांचा कल्लोळ तयार, आणि यातून मग सुरू होतो केमिकल लोचा, भावनांचा संभ्रम, गुंता. मग मला उत्तर द्यायचं असतं एक आणि येतं दुसरंच, बोलायचं असतं एक, होतं तिसरंच. हे का घडतंय? माझ्या लक्षात राहत नाही. मी एवढा वेळ वाचलं, एवढा वेळ अभ्यास केला, माझ्या लक्षात राहत नाहीये का? हे घडतंय आपल्यासोबत. तुम्ही असो, आम्ही असो, तुमची मुलं असो, आमची मुलं असो, हे घडतंय. कारण का? त्याला विसावा नाहीये. चल तुझी 10वी आहे, टीव्ही बंद, गाणी ऐकायची नाही, सगळं काही बंद. आयुष्यातली जर आपण करमणूकच बंद करून टाकली तर त्यांचं मन रमवायचं कशात त्यांनी? विचार करा थोडासा. एक तर 10वीचं टेन्शन शाळेत शिक्षक देतात, घरी आपण देतो, शेजारचे देतात, नातेवाईक दिलं तर 10वी आहे बरं का, अभ्यास कर. आई 10वी आहे बरं का, अभ्यास कर. अरे 10वी म्हणजे काय मोठा डोंगर आहे, नेहमीसारखा तर अभ्यास आहे. आयुष्याचं टर्निंग पॉईंट आहे, पण जसं आतापर्यंत अभ्यास केला तसंच अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे? मग टेन्शन आपण देतोय. त्या मुलांना टेन्शन आई वडिलांचं आहे. अभ्यास ते करतात आहे, त्यांच्या मेंदूने स्वतःला तयार केलेलं आहे अभ्यासासाठी. पण टेन्शन कोण देतंय? आपण, समाज, नातेवाईक. शिक्षकांना माहित आहे तुझी रेंज एवढी आहे, तू जेवढा अभ्यास करशील तेवढा एवढं त्याला मिळत आहे. त्या मुलाला माहित आहे माझी रेंज एवढी आहे. प्रत्येकाला माहित असतं मी 50% आहे का, मी 90% आहे का, मी 70% आहे. सगळ्याला स्वतःला ओळखता येतं. पण आई वडिलांना वाटतं 50% ना 90% घेतलेच पाहिजे. कसं करेल त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त? तुम्हाला 10 किलो ओझं उचललं, तुम्हाला 100 किलो उचलच म्हटलं तर जमेल का? मग मुलांवर का ओझं टाकायचं? मुलांवर मातांचं ओझं का टाकायचं? तर पहिल्यांदा आपल्या मुलांची ओळख आपल्याला झाली पाहिजे. माझा मुलगा किती रेंजचा आहे, माझी मुलगी किती कॅपॅसिटीची आहे. परीक्षा आलं की तिच्या पोटात दुखायला लागतं, परीक्षा आलं की अंगावर पुरळ येतात, फुल्ल ताप येतो, चक्कर येते, वॉमिटिंग होतं, उलट्या सुरू होतात, आणि मग परीक्षेला जाणंच थांबतं. मग हे करायचंय का आपल्याला? हे आपल्याला करायचं नाही. सुजाण नागरिकत्व, सुजाण पालकत्व, एक सुजाण आई वडील म्हणून आपण एवढं तर केलं पाहिजे की आपल्या मुलांना आपण ओळखलं पाहिजे. आपल्या मुलांना आपण ओळखलं की आपले ते मित्र झाले म्हणून समजा. मग अंतर आणि दुरावा राहणार नाही. एक वेगळा पैलू पालकत्वाचा आज आपण इथून वेगळा दृष्टिकोन घेऊन जायचा आहे, आणि नक्कीच आपण तेवढं करू शकतो. मग तुम्ही म्हणाल की आम्ही काय करावं? पहिल्यांदा आपण अध्यात्म करतो, बरोबर आहे. घरामध्ये प्रार्थना म्हणतो, श्लोक म्हणतो, स्तोत्र म्हणतो. त्याचबरोबर मुलांना सुद्धा थोडासा आध्यात्मिक पैलू आपण दिला पाहिजे. आपण जास्तीत जास्त काय करतो? संध्याकाळी शुभम करोती म्हणा, याच्या पलीकडे आपण काही वेगळं अध्यात्म त्यांना सांगत नाही. पण ज्या वेळेला आपण तुम्हाला म्हटलं मी की आपण व्यायाम सुरू करतोय सकाळी उठल्यानंतर, काही मंत्र असतील, आपण कोणत्याही जाती धर्माचे असो, आपले जे काही मंत्र असतील, आपले आजान असतील, बुद्धम शरणम गच्छामी असेल, किंवा आपले स्तोत्र असतील, देवीचे असतील, हनुमानाचे असतील, परडे जसे आपले काही सेट केलेले असतील, जे काही असेल
सुरुवात त्यांनी करायची आणि संध्याकाळची शेवट सुद्धा अशीच गोड करायची. झोपेचं सुद्धा सगळ्यांचं टायमिंग ठेवायचं. बायोलॉजिकल क्लॉक त्याला म्हणतात. निसर्ग कधी चुकतो का? सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, त्याच्या दिशा ठरलेल्या आहेत, त्याची वेळ ठरलेली आहे. फार तर 5-10 मिनिटाचा फरक पडत असेल. निसर्गाने शिकवले ना आपल्याला बायोलॉजिकल क्लॉक. ह्या पद्धतीनं तुम्ही राहा असं निसर्ग सांगतोय. आपण निसर्गाला सोडून सगळं काही स्वीकारतोय आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात, आजार सुरू होतात. का? आपण टायमिंग फॉलोअप करत नाही. जेवणाच्या वेळा, संध्याकाळी किती वाजता जेवायचं हे सगळ्यांचं ठरलेलं असतं आणि त्या वेळा जर चुकल्या तर निसर्ग त्याची वेळ चुकवतो. काय चुकलं निसर्गाचं? चुकलं का काय? तुम्ही त्याच्या वेळा नाही पाळल्या, तुम्ही त्यांचे संदेश नाही पाळले, निसर्ग तुमचं नाही ऐकणार. ज्या ज्या वेळेला शारीरिक योग्य बदल त्या त्या वयात व्हायचे ते वयाच्या अगोदर होतील. बरं, मुलींची पिरियड्स लवकर आले, 16च्या नंतर होत होत्या, 15मध्ये होत होत्या, 12-13मध्ये घडायला लागलं. बदल कुणी केला? आम्ही केला, निसर्गाने नाही. आम्ही एवढं शरीराला हीट केलं, एवढे आम्ही जंक फूड खाल्ले की आमच्या शरीराचं तापमान बिघडून गेलं, आमचे हार्मोन्स बिघडून गेले आणि अकाळी अवेळी बदल व्हायला लागले. ज्या 3री, 4थी, 5वीच्या मुलींचं खेळायचं बागडायचं वय आहे, त्या वयामध्ये त्या मुली कोणत्या मोठ्या जबाबदारीला सामोरे चालले. मग यामुळं जे काही स्त्री बीज आहे, अंड शरीरामध्ये स्त्रीच्या तयार होतं, ते वेल डेव्हलप होत नाही आणि त्यामुळं त्यांची पुढची जी संतती आणि पिढी आहे ती सुद्धा हेल्दी होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपण विचार करूया, बघा हे किती मोठं आहे आणि आपल्यामुळं घडतंय हे सगळं. आपल्यापासून सुरुवात करायची ना. आपण छोटासा आपल्यामध्ये बदल केला की निश्चित पुढे सुद्धा होणार आहे. म्हणून मुलांना अध्यात्म, अवांतर पुस्तकांचं वाचन करायची सवय लावायला पाहिजे. लहानपणापासून ही जर आवड लागली तर अतिशय सुंदर ते भाषण करू शकतात. जसं आता इथं संधी मिळते मुलांना आणि मुलं भाषण करतात. आपण अभ्यासाची पुस्तकं सोडून दुसरं काही वाचायला देतच नाही, बरोबर? आपणही त्यांच्यासोबत गोष्टीची पुस्तकं वाचूयात. आता किती माता आपल्या मुलांना गोष्टी सांगतात बरं, छान छान. अभ्यास करूया, आपण स्वतः विचार करूया. मी आज मुलाला ही गोष्ट सांगितली, किती जणांनी सांगतात सांगा बरं? हां, मी आज मला काय स्तोत्र पाठ आहे, बसवेश्वरांचे मी स्तोत्र सांगितले मुलांना, मला पाठ आहेत का? हे आपल्यामध्ये करायचं. आम्हाला सांगणार आतापर्यंत कुणी नव्हतं. सांगितलं असेल, आम्ही लक्ष दिलं नसेल, पण आता तरी करूयात बदल. नक्कीच आपण एवढा बदल करू शकतो. अध्यात्माला मुलांना लावू शकतो. उपासना करायला बरेचसे पालक लावतात. 10 मिनिटं शांत मौनामध्ये जाणं, ही शांतता त्याच्यामध्ये येणं. सरांनी मग अशा सांगितल्याप्रमाणे नकार पचवायला शिकलं पाहिजे. बरीचशी आत्ताची जी जनरेशन आहे, आत्ताची पिढी आहे, जे नकार पचवू शकत नाही, अपमान पचवू शकत नाही. काही अस्वच्छतेची कामं स्वच्छ करायला सांगितली तर ती करत नाही. मी का? अरे तू का नाही? आईनेच सगळं करायचं. ही समानतेची जाणीव जोपर्यंत आपण घरामध्ये रुजवत नाही तोपर्यंत पुढच्या पिढीचा सुसंस्कृत नागरिक आपण घडवणार नाही. घरामध्ये टॉयलेट कुणी घासायचं, इथून भांडणं सुरू. आळीपाळीने घ्या ना, सगळे वापरतोय, सगळे वापरतोय ना. मग तुम्हीचा आज नंबर, तुमचा आज नंबर, तुमचा आज नंबर का नाही? मग समानता कुठली आली? स्त्री पुरुष समानता. आज एवढी वाईट परिस्थिती झाली आहे, आपल्यामुळं झाली आहे की 100 मागे 1000 मागे 800 मुली राहिल्या, 200 मुलांनी लग्नासाठी जायचं कुठे? आज विधिमंडळावर मोर्चे निघायला लागलेत, आम्हाला लग्नासाठी मुली द्या. त्यांनी कुठून आणायच्या मुली? दुसऱ्या राज्यातून आणा, इकडून आणा, तिकडून आणा. प्रत्येक राज्याची ही स्थिती. मग जायचं कुठं? मुली आणायच्या कुठून? अपेक्षा वाढल्या, पालकांच्या वाढल्या, मुलींच्या वाढल्या, मुली शिकल्या. मग मुलांना कोण नको म्हटलं का? पण प्रमाण कमी कुणी केलं? आई वडिलांनी कमी केलं. मुलींचं प्रमाण कमी झालं, लग्नासाठी मुली आणणार कुठून? समस्या किती वाटणाऱ्या छोट्या आहेत, पण आपण मोठ्या केल्यात हे लक्षात. आम्ही काय एकटे जबाबदार आहे का? थेंबे थेंबे तळे साचे. आज याने विचार केला, उद्या त्याने विचार केला, त्याने विचार केला, समाजाने विचार केला. समाजाचा परिणाम पुढच्या पिढीवर झाला आणि मग आज हे उभं संकट आलंय आपल्यासमोर.
तर पुराण वाचा, बायबल वाचा, बुद्धांमा वाचा, भगवद्गीता वाचा, आपण वाचली पाहिजे. पालक म्हणून आपण वाचली पाहिजे. आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये वाचनालये आहेत, तिथून उपलब्ध केली पाहिजेत. आणि आपण वाचायला सुरुवात केली की आपली मुलं नक्कीच वाचणार आहेत. दुसऱ्या धर्माचं आहे, काय करायचंय? काय सांगितलंय दुसऱ्या धर्मात? सांगितलेलं कळलं पाहिजे. तू बस यही पडना, दुसरा भगवद्गीता नाही पडना. काय सांगितलंय? चांगलं सांगितलंय ना, घ्या ना. तुकारामांच्या गाथा घ्या, ज्ञानेश्वरांच्या ओव्या घ्या, काय घ्यायचं ते घ्या, चांगलं घ्या. कारण त्यांनी वाईट काही सांगितलेलं नाही. कुठल्याही धर्माने काही वाईट सांगितलंय का? जे जे चांगलं आहे, उत्तम आहे, ते घेतलं पाहिजे. प्रत्येकाने डायरी लिहिली पाहिजे. आज माझ्या जीवनात काय घडलं, आजचा माझा दिवस काय झालं, विशेष काय होतं. आज नाही, 2 दिवसामध्ये लिहा, 3 दिवसामध्ये लिहा, 8 दिवसाचं सार लिहा, पण लिहिलं पाहिजे. माझ्या आईची डायरी आहे, हे मुलांसाठी खूप प्रेरणादायी. मग आपली मुलं डायरी लिहायला लागतील. मग त्यांच्या डायरीतून आपल्याला राहिलेल्या थोड्याशा गोष्टी समजतील. जे बोलू शकत नाहीत ते लिहून सांगतील. आणि सगळ्या त्यांच्या व्यथा, दुःख, अडचणी आपल्यापर्यंत पोचतील. त्यानंतर खेळामध्ये भाग घेतलाच पाहिजे. गप्पा मुलांसोबत मारल्याच पाहिजेत. गोष्टी ह्या सांगितल्याच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता मला इथे समजलं की सहली एवढ्या लांब लांब गेलेल्या आहेत. 2-2, 3-3 दिवसाच्या सहली काढलेल्या आहेत. आणि अतिशय सुंदर आहे. कारण जिथं टीमवर्क आहे तिथं हे शक्य आहे. कारण आता सहलीचं जर तुम्ही नियोजन पाहिलं तर सरकारी कागदपत्रांमध्ये जर अडकलं तर माणूस खूप अवघड होतं सहली काढणं. आणि हे जबाबदारीचं काम ह्या शाळेने पार पाडलेलं आहे. आणि सहलीतून जो विकास होतो ना, तो कुठल्याही दुसऱ्या शाळेमध्ये मिळू शकत नाही. एवढं हे सुंदर उपक्रम आहे सहलीचा, ज्याच्यातून स्वतःची जबाबदारी समजते. आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. बाहेर गेल्यानंतर आपला नेमका कोणता गुण बाहेर येतो आपल्यालाही माहीत नसतं. कधीही अंग न हलवलेली स्त्री जेव्हा रेन डान्समध्ये जाते तेव्हा किती अंग हलवून नाचते ते एकदा ट्राय करून बघा. खरं आहे, एकदा ट्राय करून बघा. आपण स्वतःला एवढं बांधून ठेवलंय ना, वी आर नॉट एन्जॉईंग अवर लाईफ. आपण आनंद घेत नाही या जीवनाचा, आपण दिवस ढकलतोय. बरोबर आहे? सहमत आहेत का माझ्या मताशी? हां, आपण जगत नाहीये, आपण जगणं ढकलतोय, दिवस ढकलतोय. आज झाला बाई स्वयंपाक, चल बाई आज झाला 1 दिवस गेला, चला बाई उद्या कुणाचं लग्न आहे, आज स्वयंपाकाला सुट्टी आहे, लग्नात जेवायला जायचं. स्वयंपाकाला सुट्टी म्हणजे एवढा आनंदाचा दिवस असतो, फार भारी वाटतं. बरोबर आहे? कारण ते हार्ड टास्क आहे. कधी कुमारणं सगळ्यात अवघड काम आहे. बरोबर आहे? काही जणांना वाटतं मी तासात करते आणि काहीला 1 तासाचे 3 तास कधी स्वयंपाकात जातात कळत नाही. बाई दमले, आता फरशा पुसायच्या. चल बाई आज मजरेवाडी शाळेमध्ये जरा बोलवलंय, आजचा दिवस जरा छान जाईल, काहीतरी नवीन मिळेल. आहे की एक उत्साह पाहिजे. प्रत्येक दिवस नवीन पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण बाहेरच्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो हसलेल्या चेहऱ्याने, पण सासूला कधी गुड मॉर्निंग म्हणतो का? सकाळी उठल्या उठल्या पाणी ठेवलीस का ग? त्याला म्हणायचं हा उठलं की स्वतःला ठेवायला काय होतंय, पण त्यांना कधी हसत गुड मॉर्निंग म्हणतो का? लग्नाच्या सुरुवातीचा महिनाभर फार फार तर म्हणलो असू बाबा, नंतरचा काळ भले कितीही पैसा असू दे बरं का, टेक्स्टाईल वाले मॅडम पैशाचा संबंधच नाही नात्याशी. गुड मॉर्निंग म्हणायला पैसे लागत नाही. पण कसं आहे माहिती का, एकमेकांविषयी वाटलं पाहिजे. सकाळी अहो उठता का, ए बट पटकन. जीवनशैली आहे, सुरुवात इथून करायची आहे. ठीक आहे? सगळ्यात थोडासा बदल करा, हसता चेहरा ठेवा. आई ग दुखतंय, त्यांनी दिवसभर ड्युटी करून येणार आणि आलं की म्हणणार आई ग हे दुखतंय, आई ग ते दुखतंय. काय 12 महिने सारखं तोंड वाकडा करून असते. कधीतरी हसायचं,
आणि नेहमीच हसत असले असते, काय झालंय आज लय हसते असं. हे तुमच्या माझ्या घरात रोज घडते. अरे जाताना तर फार उत्साही असते, शाळेला जाताना अगदी हसत हसत जाते, एकदम टाकट. आता सकाळी फ्रेशच असणार ना, दिवसभर शिकून एक केस इकडं एक केस इकडं. घरी आल्यानंतर माझ्या घरात तरी आई गं म्हणू द्या असं होतं. पण तरी सुद्धा 1 तास स्वतःसाठी द्यायचा, फ्रेश व्हायचं, मस्त म्युझिक ऐकायचं, मस्त डान्स करायचं. डान्सला वयाची अट नाही, अंग हलतं, व्यायाम होतो, फर्स्ट क्लास पैकी. रूम क्लोज करा, दरवाजा बंद करा, स्वतःच्या खोलीमध्ये जा, काही बी नाही मिळालं, किचन आपलंच असतं, किचनमध्ये डान्स करा, फुल टू एन्जॉय करा, आनंदी राहा. तुमचा आनंद बघून वातावरणामध्ये आनंदाचे तरंग तयार होतील आणि तो आनंद दुसऱ्यापर्यंत पोहोचेल. दुसऱ्याला आनंदी करा म्हणजे आनंदाचं इंजेक्शन द्या असं आहे का? नाही. तुम्ही आनंदी राहिलात, तुम्ही हसलात, तुम्ही छान दिसलात, उठलं की सुटलं कळकट गाऊन आपला पुसला हात निघालं. एक नवीन माझ्या सासूबाईंकडून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. माझ्या सासूबाई घरीच असतात पण एवढ्या अपडेट राहतात. दररोज एक नवीन साडी. मी म्हटलं साड्या तर मला माहिती आहे त्यांचे किती आहेत, पण एक्झॅक्टली कुठली साडी आज घालते नवीनच वाटते. म्हणजे एवढं स्वच्छता, टापटीपणा. तीच साडी उद्या दिसणार नाही, माझा आपला तोच लावून दुसऱ्या दिवशी मलाच नवल वाटतो. म्हणजे तुम्हाला कुठं जायचं नाही तरी मी एवढा उत्साह येतो कुठून. मस्त रिटायर झालोय आता, चला पोलीसमध्ये होते सासरे आमचे, मग रिटायर झालो तर एन्जॉय करतात सुंदर. चला आता काय करायचं, रुटीन सेट ठरलेलं, उपासना करायची, मंदिरात जायचं, वॉकिंग करायचं, व्यायाम करायचा, आंघोळीवरून आल्या पहिल्यांदा फेरन लवली लावून मस्त पैकी सेट. म्हणलं सुनबाई कधी फेरन लवली लावत नाही, पण तुम्ही रोज लावून तयार आहेत. ह्यांना म्हटलं काय हो संपली काय फेरन लवली? तर आणि तुला प्रॉब्लेम आहे का, तुला कोणती लावायची लाव, पण ज्यांना ते आवडते ते रेडी पाहिजे. म्हणजे शिकण्यासारखे गुण आहे. फ्रेश राहिलं पाहिजे. हमदर्द की साफी आपण म्हणतो कशाला पाहिजे 40 नंतर. अहो तेव्हा तर जास्त गरज आहे. 40-50ला जेव्हा येतो तेव्हा मेनोपॉज स्टेजकडे आपण जातो. आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स होतात, चिडचिड होते, कधी ब्लिडिंग होतं, कधी नाही होत, हजारो शरीराच्या समस्या सुरू होतात. तेव्हा जास्त गरज आहे टॉनिकची, तेव्हा जास्त गरज आहे स्वतःला मेंटेन करण्याची, तेव्हा जास्त गरज आहे हसण्याची, बोलण्याची, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्याची, स्वतंत्रपणे जगण्याची. तरुण होतं 25-30 पर्यंत, 35 पर्यंत ठीक होतं, कुठं जाऊ दिलं नाही, कुणाशी बोलू दिलं नाही. आता आले ना 40ला, आता तरी जगू द्या है ना, मला जगायचंय मस्त. हे बोलायचं तर आपण आलोय त्या स्टेजला, कारण मुलं 7वी, 8वी, 9वी, 10वीला गेलेली आहेत. मुलांच्या त्रासातून आता आपण थोडेसे बाहेर पडलेलो आहेत. खूप केलं मी सगळ्यांसाठी, आता मला स्वतःसाठी सुद्धा करायचं आहे. मला स्वतःला जाणीव-जागृती झाली पाहिजे. माझ्या सगळ्या कुंडलिनी जागृत झाल्या पाहिजेत. मी योगा केला पाहिजे, मी डान्स केला पाहिजे, मी म्युझिक ऐकलं पाहिजे, हवं ते ऐकलं पाहिजे एकांतामध्ये, मुलांसमोर नाही. कारण का मर्यादा येतात. तर मनाचं आरोग्य जपलं पाहिजे, ट्रेकिंग केलं पाहिजे. आता मला जेवढं शक्य आमच्यावर, मी काय हिमालयात चढायला जावं असं नाही, पण आमच्या इथं मातीचा ढिगारा आहे तेवढा तरी मी पाटे चढून येऊ शकते. म्हणजे जे काही शक्य आहे आनंदासाठी स्वतःच्या आपण ते केलं पाहिजे. पक्ष्यांचं निरीक्षण केलं पाहिजे. कविता लिहिता येत असतील तर प्रत्येकाकडे एक वेगळं स्किल असतं. कविता लिहिल्या पाहिजे, गोष्टी लिहिल्या पाहिजे, डायरी लिहिली पाहिजे, मुलांशी बोललं पाहिजे, जोडीदाराशी बोललं पाहिजे, डॉक्टरसमोर, वकिलासमोर, शिक्षकासमोर कधीच लाजायचं. काय जी काही अडचण आहे ती येऊन सांगायची. असं होतं, याला मला उपाय सुचवा. असंच नाही की तुम्ही तुमच्या ओळखीच्याच व्यक्तीला विचारा. टोल फ्री नंबर आहे, टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता की मला असा त्रास होतो, मी काय करू. पण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सुरुवातीला तुमच्यामध्ये बळ आलं पाहिजे. न्याय म्हणजे काय, अन्याय म्हणजे काय हे तुमचं चुकतंय हे धाडसाने सांगता आलं पाहिजे. तेवढी ताकद नक्कीच आपल्याकडे आहे. मुंगी सुद्धा स्वतःवर संकट आल्यानंतर कडकडून चावा घेते. मग आम्ही तर चालती बोलती माणसं सहन करतोय. आम्ही सहन करण्याला पण काही मर्यादा असल्या पाहिजेत. त्यामुळं
सहन करूयात, ऐकूयात, झुकूयात, नमूयात, नम्रता विनम्रता अंगी बाणूयात, पण अन्याय मात्र सहन करायचा नाही. हे मुलांना मुलींना